कारकीर्द संपूर्ण झोकून दिली असे स्वर्गीय सचिन ठाकूर उर्फ छोट्या यांच्या प्रती ही मानवंदना या गीतातून व्यक्त करण्यात आली। चलूया मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय विनीत म्हात्रे षटकार हॅट्रिक साठी सागर मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा सामना आपण पाहतोय। एका बाजूला असेल सचिन स्मृती जासई, विपक्ष रिहानी स्पोर्ट्स नावाखाडी, या दोन संघादरम्यान होते लढत। आपण पाहतोय या स्पर्धेला ज्यानं हातभार दिलाय, सहकार्य केले, सपोर्ट केलाय अशी येसार ब्रदर्स ऑटोमोबाईल्स यांचं विशेष सहकार्य। तदनंतर आपण पाहतोय मयूर सिक्युरिटी फोर्स यांच्या वतीने देखील विशेष सहकार्य, पलक ट्रान्सपोर्ट, तदनंतर साक्षी कंस्ट्रक्शन, सिद्धिविनायक ट्रान्सपोर्ट यांचे देखील विशेष सहकार्य या ठिकाणी आलेलं आहे। या सर्व दानशूर व्यक्तींचं आपण मनापासून स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय। आपल्या कॅमेऱ्याच्या कोनामध्ये पहा, अतिशय सुंदर अशा आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय आणि या सर्व ज्या ट्रॉफीज आहेत त्या सन्माननीय माणिक शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत। त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया। एकमेका सहाय्य करू धर्व अवघीची सुपंत ही शिकवण आहे। कार्यक्रम कोणतेही असला ना तरी सहकार्य विना ते अपूर्ण असतं आणि म्हणून आपण या कार्यक्रमाला, या स्पर्धेला सहकार्य केलंय। संतांनी एक छान वाक्य लिहिलं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे। आपल्याकडे देणाऱ्याची वृत्ती आली पाहिजे। तदनंतर आपण पाहतोय ही जी बाईक आहे मॅन ऑफ द सिरीज साठी, हे देखील आपण या कॅमेऱ्याच्या कोनामध्ये पाहतोय। तर अशा सगळ्या सर्व गुणी सज्जनांचं, दानशूर व्यक्तींचं आपण मनापासून आभार व्यक्त करू। तदनंतर आपण पाहतोय ब्रँडेड नामांकित कंपनीच्या या बायसिकल सायकल आहेत, त्या देखील आपण या कॅमेऱ्याच्या कोनामध्ये पाहतोय। एक छान स्पर्धा। चलूया नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीस आलाय। इथे टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय नाभाखाडी संघानं स्वतःसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय या जासई संघाला। सचिन स्मृती जासई हा संघ आपण आता बॅटिंग पोझिशनवर पाहतोय। स्वर्गीय सचिन यांना या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणारी आदरांजली आहे आणि घरच्या मैदानावर ज्या ठिकाणी श्वासांची माळ ज्या मैदानावर तुटली त्या ठिकाणी ती ध्यासांची माळ तुटू शकत नाही, अशा एका हर हुन्नरी खेळाडूला ही आदरांजली असेल। लेट्स सी अ फर्स्ट बॉल। पहिला बॉल या ठिकाणी येईल। पंच आपण पाहतोय संदीप पाटील सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असतील। तदनंतर त्यांच्या समेत आपण पाहतोय आज पंच म्हणून सुदेश म्हात्रे सर आहेत। पहिला बॉल इथे चांगला बॉल, टिपलाय, स्ट्रेट हिट केली आहे, साइड स्क्रीनच्या वरून जाणारा। इट्स अ बिग 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 सिक्सर। विनीत म्हात्रेच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार, धावांचा श्री गणेशा। पुढचा बॉल शॉट अप लेंथ आहे, हवेमध्ये बॉल, खेळाडू उपस्थित होता, ट्राय केली गेली नाही, इथे प्रयत्न केले गेले नाहीत। कदाचित प्रयत्न झाला असता तर इथे धोक्याची घंटा वाजली असती। दुसऱ्या बॉलवर मात्र गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळतंय। येस, यावेळेस आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे, लॉंग लेगच्या दिशेने जातोय, त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, जोवर चेंडू उचलला फेकी केली गेली तोवर 2 धावा या ठिकाणी पळून काढलेल्या आहेत। याच दरम्यान आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये रियानी एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय संजय ठाकूर साहेबांचं आगमन पाहतोय। त्यांना आम्ही विनंती करू की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये थांबू नका, आपण कृपया अतिथी कक्षामध्ये या। रियानी एंटरप्राइजेसचे ओनर संजय ठाकूर साहेब, आपण अतिथी कक्षामध्ये यावं। पुढचा बॉल इथे ऑफसाइड, इथे मात्र जास्त प्रमाणामध्ये बाहेर आहे, वाईट बॉल घोषित केलाय। 9 धावा धावफलकावर पाहतोय आपण।
जतीनच्या हातामध्ये असणारा हा बॉल नवाखाडीचा हा संघ आहे, गोलंदाजी स्वीकारली आहे. पुढचा बॉल शॉट अप लेत आहे, पुल करण्याचा प्रयत्न, अपील केला जात आहे, तर अपील फेटाळून लावलंय. डॉट बॉलची सांगता झाली आहे. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर उर्वरित 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं ना तर केवळ एकच धाव खर्च केली आहे. त्यानंतर आपण पाहिलं एक दुहेरी धाव आली आहे, ज्यामध्ये एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अशा एकूण 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगोदरचा सामना आपण पाहिला आणि क्रिकेटचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत जर हार मानली नाही ना, लढण्याची तयारी ठेवलीत ना, तर तुम्हाला कोणतीही गोष्ट साध्य करता येते. यावेळेस उंची जास्त होती चेंडूला, अपेक्षित बाउन्स आला पण टायमिंग साधता आलेला नाहीये. पहिल्या षटकातील 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धाव फलकावर लागल्या जातील. 38 सर्कल मधलं हे पहिलं षटक आहे P1चं मॅन्डेटरी पॉवर प्ले, जिथे 2 खेळाडू आपण सीमेवर तैनात पाहतोय. एक लॉंग ऑफ आहे आणि एक डीप लॉंग ऑन. स्लो बॉल वरेशन दिली आहे. इथे मात्र वैविधता पाहायला मिळाली. सबमरीन डिलिव्हरी अगदी सरप्राईज करून टाकलं फलंदाजाला. डॉट बॉल झालाय. एक षटक संपलं जात आहे. 9 धावा धावफलकावर आल्यात. ते अभ्यास करावा लागेल फलंदाजांना गोलंदाजांच्या हातांचा, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत ते धावा होणं फार गरजेचं आहे. आपण पाहतोय चेतन ठाकूर रामबाग मध्ये जी नाईट स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक चेतन दादा ठाकूर स्वतः आता गोलंदाजी करतील. आणि पहिलं वर्ष आपण पाहिलं त्यांना फक्त 1 लाखाची स्पर्धा, तदनंतर आता पुढच्या वर्षी डायरेक्ट 5 लाखांची स्पर्धा त्यांच्या वतीने या ठिकाणी घेऊन आली जाईल. म्हणजे फार मोठी अनाउन्समेंट केली आहे. एक षटक 9 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय शिवम मोकळ नावाचा हा गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. फिर पोझिशन मध्ये बदल. पहिल्या षटकामध्ये आपण 2 खेळाडू बाहेर पाहिले. या षटकामध्ये आपण 3 खेळाडू सीमेवर पाहू. दुसऱ्या षटकातील लॉंग फॉलो थ्रो आहे गोलंदाजाचा आपण पाहतोय. यावेळेस चांगला बॉल चांगल्या गतीने टाकलाय. गोलंदाजाची शैली अतिशय चांगली आहे. इथे त्या शैलीचा वापर आपण पाहिला. पहिला बॉल डॉट आलाय. आतापर्यंत 60 चेंडूंचा खेळ संपलाय मित्रांनो. 9 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. रियानी स्पोर्ट्स नावाखाडीचा हा संघ आपण पाहतोय सध्या गोलंदाजी करतोय. यावेळेस चांगला बॉल आहे. टायमिंग करता आलेलं नाहीये. डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट आलाय. सर्कलच्या षटकांमध्ये आपण धावांचा अगदी ओघ जो आहे तो फार कमी पाहिलाय. ग्राफ उतरलाय. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये मुंबईचं शेअर मार्केट कोसळावं तशी स्थिती आहे. धावा मात्र कोसळल्यात. इथे आत्मविश्वास कमजोर पाहायला मिळाला या चेंडूवर. गोलंदाजानं पुनश्च या तिसऱ्या चेंडूचा फेकण्याला पसंती दिलेली आहे. शांत मैदान, मान्यवरांची उपस्थिती, प्रेक्षक कक्ष आज पूर्णपणे भरलेला आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे पूल केलाय, हवेमध्ये आहे. खेळाडू या ठिकाणी आलाय. काय झेल टिपलाय. अप्रतिम अप्रतिम झेल. जतीन आलाय कॅच खाली सुरक्षित हातामध्ये. पहिली विकेट पडली आहे.
पहिली विकेट आली आहे. 9 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं इथे आई एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून हा रिप्लाय आणि त्यानंतर आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आणि लॉंग मॅरेथॉन जतीनच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण फक्त फलंदाजी करून जिंकू शकत नाही मित्रांनो, गोलंदाजी करून जिंकू शकत नाही. तुमचं या आउटफील्डवर क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा उंचावलेला पाहिजे. 100% डेडिकेट करा, नक्कीच तुम्हाला यश या ठिकाणी मिळतं. नवीन खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. पंकज म्हात्रे हा खेळाडू मैदानामध्ये आहे. फार अपेक्षा जास्ती संघाच्या असतील कारण शेवटचा सामना जास्ती संघ या ठिकाणी खेळतोय साखलीमधून. त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीच्या दिशेने जाऊ. आत्ताच्या घडीला आपण पाहिलं तर तब्बल 11 वाजून 17 मिनिटाचा काळ उलटलाय आणि शेवटचा साखळी सामना या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज तयार होतील. शिवम मोकल पंचांना पास करून फार मोठी रनिंग आहे त्याच्याकडे. ज्यावेळेस तुमचं वय कमी असताना गोलंदाजाचं रनअप आपण पाहतो जास्त असतं. यावेळेस ओव्हर पिच आहे, फेकून दिलाय. आल्या आल्या पंकजनं मात्र सीमा रेषा ओलांडली जाते. 6 धावा. मोरिया एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय समाधानजी म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. आज मात्र विविध क्षेत्रातली मान्यवर पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. इथे गती परिवर्तन केलंय. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. मिस जज यावेळेस आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. गोलंदाजाला मात्र या क्षणाला टार्गेट केलंय. विकेट काढली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं षटकार आला, चौकार आला. धावा झाल्यात 19. एक विकेट या ठिकाणी पडली. 11 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 10.36 गतीनं आतापर्यंत करंट रन रेट आपण पाहतोय आणि याच गतीने जर धावा झाल्या तर प्रोजेक्टेड स्कोर आपण 50 देखील पाहतोय. षटकार चौकार खाल्यानंतर काहीच कानमंत्र चर्चा आपण पाहिली, गरजेची आहे. ज्या ज्या वेळेस चुकीच्या गोष्टी घडतात ना तुम्ही चर्चा करता आणि ते चित्र आपल्याला मैदानामध्ये वारंवार पाहायला देखील मिळतं. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. सिंगल धाव प्राप्त झाली आहे. सिंगल धावेनं षटक संपलंय. 20 धावा, एक गडी बाद या ठिकाणी केला गेलाय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. अभ्यास करावा लागेल. इथे मात्र रणनीती अंमलात आणावी लागेल. तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही मोठं व्हायचं ठरवलं ना, तुमची रणनीती, तुमचं प्लॅनिंग, तुमची दिशा, तुमचा रास्ता हा अगदी योग्य दिशेचा असला पाहिजे. अंधाधुंद जर तुम्ही चालत राहिलात तर मग ठिचा या अधिक लागतात माणसाला. त्यामुळे कुठे जायचं आहे हे आधी ठरलं पाहिजे. मग रस्त्यामध्ये काही आलं ना तरी ती उडवण्याची तयारी ठेवा. धीर गंभीरपणे जगणारी माणसं आयुष्यामध्ये इतिहास घडवतात आणि असं काहीशी उदाहरण आपण पाहिलेत. ज्यावेळेस आपण पाहतो की जगातला सर्वोत्तम धावणारा उसेन बोल्ट, त्याच्या पैशाकडे पाहतो आपण, त्याच्या धावेकडे पाहतो. 15 सेकंदामध्ये 200 मीटर, 8 सेकंदामध्ये 100 मीटर. तो उगाच पळाला नाही. 16 सेकंदाची धाव घेण्यासाठी त्यानं आयुष्याची निम्मीहून वर्ष मित्रांनो मेहनतीमध्ये खर्ची घातलीत. वेळेचं मॅनेजमेंट, तुमच्या आयुष्याच्या वेळेचं मॅनेजमेंट जो माणूस शिकला ना त्यानं आपल्या आयुष्याची कारकीर्द घडवली म्हणून समजा. आणि म्हणून प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. इथे देखील तुम्हाला प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. अफजल खानाचा कोथला काढला असं म्हणतो, पण अफजल खानाला कोथला काढायला 13 महिन्याची मेहनत होती मित्रांनो. 13 महिने प्लॅनिंग केली गेली. 13 महिना अभ्यास केला गेला. अभ्यास फार महत्त्वाचा भाग आहे. पुढचा बॉल यावेळेस पॅडअप लाईन वर बॉल आहे. अपील केलं गेलं. उत्साह जास्त पाहायला मिळाला. आत्मविश्वास कमजोर.
असाध्य ते साध्य करती, कारणे अभ्यास तुका म्हणे. अभ्यास असेल तो माणूस असाध्य गोष्ट साध्य करून दाखवू शकतो. कोणत्याही गोष्टीचा अभ्यास, तुम्ही मग कलामध्ये असा, तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये असा, तुम्ही समाजकारणामध्ये जा, तुम्ही राजकारणामध्ये जा, अभ्यास हे अपेक्षित आहे. गोलंदाज तयार. यावेळेस काय फटका सजवलाय लॉंग लेगच्या दिशेनं, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. यावेळेस चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रो, 4 धावा. कारण आपण पाहतोय 24 धावा धावफलकावर लागल्या जातील. आतापर्यंत आपण पाहिलं 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. इथे 24 धावा धावफलकावर सजल्या जात आहेत. गोलंदाजावर केलेला अटॅक, दुसऱ्या बॉलवर मात्र सीमारेषा दाखवली. यावेळेस लोवर फुल टॉस आहे, अपील केलं गेलं. इथे धाबाद होईल का नाही, या सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू एक क्विक सिंगल या ठिकाणी पाहिली. 25 धावा धावफलकावर पाहिल्या जातील. अगदी मान्यवर कक्षेमध्ये आपण जर नजर टाकली ना, तर फार मोठ्या संख्येने आज मान्यवर कक्ष या ठिकाणी भरलेला आहे. खंडोबा क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित केली जाणारी ही स्पर्धा सरपंच चषक 2025. काही अवधी शिल्लक, उलटी गिनती आपण म्हणतो ना, ती सुरू झाली आहे. ठीक 12 वाजता मात्र सरपंच साहेबांच्या वाढदिवसाच्या जल्लोषाला आपण सुरुवात करू. फक्त काही मिनिटं शिल्लक आहेत. 37 मिनिटांनंतर आपण त्या जल्लोषाच्या ठिकाणी जाऊयात. इथे चांगला बॉल आहे, तितक्या चांगल्या पद्धतीने टोळवलाय डाऊन द ग्राउंड. या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय, एक धाव या ठिकाणी मिळते. ओ, रॉकेट थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला. 26 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. शैलेश ठाकूरचं कौतुक करावे लागतील, ज्या पद्धतीने त्यानं ही गोलंदाजी हाताळली आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, एक चौकार खाल्ला, पण 5च धावा खर्च केल्यात. चांगली गुणवत्ता दाखवली. पुढचा बॉल इथे पहा, स्लो बॉल, गती परिवर्तन, वैविधता दाखवली आहे, व्हेरिएशन दाखवलंय गोलंदाजीतलं. ही नजाकत आहे. तुमच्याकडे गोलंदाजीचं करिअर असेल ना, तर अशा पद्धतीने गोलंदाजी करण्याची ताकद तुमच्याकडे असली पाहिजे. ऑफ स्पिन, लेग स्पिन, टॉप स्पिन, यॉर्कर, गुड लेन, हार्ड लेन, या चेंडूची गरज गोलंदाजाला नक्कीच आहे. इथे पहा, आडव्या हातानं स्लॉक स्वीप केलाय, अगदी काऊ कॉर्नरच्या बाहेर जाणार. इट्स अ बिग 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 सिक्सर. पण धावा मात्र देऊन गेला शेवटच्या बॉलामध्ये षटकार. 3 षटकानंतर 32 धावा आपण धावफलकावर पाहतोय. आता प्रोजेक्टेड स्कोर 54 पाहतोय आपण. करंट रन रेट 10.57. चांगली गती आता घेतली आहे. इथून तुम्हाला गतीमध्ये आणखी भर करावी लागेल, कारण तुमच्याकडे आता 12 चेंडू आहेत. इथे तुम्हाला धावा करावे लागतील. घरच्या मैदानावर, घरच्या विकेटवर, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा आनंद आणि दबाव काही वेगळा असतो. कारण आपण जेव्हा म्हणतो की भारताचा संघ भारतामध्ये खेळतो, बघायला बरं वाटतं, पण घरच्या प्रेक्षकांसमोर एखादा सामना जर हारला ना, तर मात्र त्यातून उत्पन्न होणाऱ्या ज्या प्रतिक्रिया असतात त्याचा सामना करणं फार कठीण असतं. तसं जासे संघासाठी हा ओळखीचं मैदान, पण इथे जर काही चूक घडली ना, तर मात्र आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर ज्या काही प्रतिक्रिया ऐकायला लागतात त्या मात्र चुकीच्या असतात. चांगलं केलं टाळ्या, आणि चुकीचं केलं तर मात्र तुम्हाला शिव्या या खाव्याच लागतात. 2 षटकं या ठिकाणी शिल्लक असतील. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 धावा आपण धावफलकावर पाहतोय. एका बाजूला सचिन स्मृती जासे, दुसऱ्या बाजूला रियानी स्पोर्ट्स नावाखाली. पहिला बॉल आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पहिला बॉल डॉट आलाय. राज मात्रेच्या हातामध्ये आपण बॉल पाहतोय. आतापर्यंत कॅप्टन्सी पाहिली ना, तर अतिशय वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाली, कारण 4ही षटकामध्ये नवीन गोलंदाज वापरलेत. इथे 3ऱ्या षटकामध्ये नाही, 4थ्या षटकामध्ये नाही, कदाचित 5वं षटक या ठिकाणी एखादा दुसरा बॉलर आपल्याला पाहायला मिळेल ज्यानं पहिलं षटक टाकलं असावं.
हो, यावेळेस चांगला बॉल फॉलो थ्रो मध्ये अडवला गेलाय. एकच धाव मिळते. एकेरी दुहेरी ही डोकी ठरेल जासे संघासाठी. इथून तुम्हाला भरारी घ्यायची आहे. इथे तुम्हाला करून दाखवायचंय घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर आपली ताकद दाखवावी लागेल. 33 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. आव्हान आहे नावाकाळी संघाचं. या आव्हानाचा स्वीकार देखील करावा लागेल. पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. यावेळेस पहा आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. इथे धावबाद होण्याची संधी आहे. डायरेक्ट थ्रो नाही आहे. क्विक सिंगल या ठिकाणी आली आहे. एक धाव मिळेल. 34 धावा आपण पाहतोय. धाव फलकावर संघर्ष करताय. धावांसाठी संघर्ष सुरू झालाय. विदा करंदीकर म्हणतात की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांची लावणी अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा जयाची मार्ग मिळती त्याला 70. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आता नजर रोखून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. येस, यावेळेस मात्र पहा काय गोलंदाजी आहे. अपील केलं गेलंय मात्र अपील फेटाळून लावलंय. दोन पंच आपापसामध्ये चर्चा करतील आणि चर्चेतून बरेच मार्ग या ठिकाणी निघतायत. डिसिजन पेंडिंग आहे सध्याच्या घडीला. काय असेल निर्णय. आवाज आला होता का. बॅट स्पर्श झाली होती का. नेमकं कारण काय असावं. जिथे पंचांना चर्चा करायला भाग पडले या गोलंदाजानं. अंततः निर्णय आपल्याला पंच इथे कळवतील. इस फलंदाजाला इथे मात्र बाद घोषित केलंय. बाद घोषित केले इथे पंचांनी. दोन्ही पंच आपापसामध्ये आले चर्चा केली. जे मुख्य पंचांना कदाचित साऊंड आवाज आला नसेल. लेग पंचांनी या ठिकाणी मदत केली आणि तदनंतर मात्र दोन पंच मिळून या ठिकाणी निर्णय दिला. खेळाडू बाद. आणखी एक विकेट या ठिकाणी पडताना आपण पाहतोय. जासे संघ या ठिकाणी थोडासा अडचणीमध्ये आलाय. अडचणीमध्ये वाढ झाली. धावा येणं अपेक्षित होत्या पण इथे चौथ्या षटकामध्ये पहा राज मात्रीची कमालीची गोलंदाजी आहे. 0-1-1 आणि विकेट त्याच्या वतीने या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे मागील 4 चेंडूमध्ये 2च धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. चांगली गुणवत्ता दाखवली आहे. चांगलं टेम्परामेंट दाखवलं आहे. मॅचचं मुवमेंट आपल्या बाजूनं खेचून आणणारी ही गोलंदाजी आहे. इथून आणखी जर काही धावा कमी झाल्या ना तर फार अडचणी जासे संघाच्या या ठिकाणी वाढल्या जातील. नवीन खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. तन्मय ठाकूरच्या हातामध्ये बॅट आहे आणि इथे मात्र तो स्ट्राईकवर उभा असेल. करावा लागेल. इथून मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. धावा करावे लागतील. 7 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न. अपील केला गेलाय. आणखी एक अपील केलं गेलाय. इथे मात्र काय घडलंय. परत एकदा पंच या ठिकाणी आपापसात चर्चा करतायत. येस, यावेळी आणखी एक पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस, खेळाडू बाद घोषित केलाय. या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण या ठिकाणी मनापासून आणि मनाच्या अंतकरणापासून स्वागत करूया.
हेच नवीन खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय, मिलिंद म्हात्रे. जबाबदारी आपण इथे नवीन खेळाडूवर पाहतोय. वरची जी फळी आहे ना ती पूर्णपणे निकामी निघाली. मधल्या फळीतील खेळाडूंना आता राहिलेल्या शेवटच्या 7 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा ठोकाव्या लागतील. कमीत कमी 21 धावांची अपेक्षा या ठिकाणी जासे संघ ठेवून असेल, कारण या मैदानावर जर आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये 50, 55, 60 धावा या डिपेंडेबल आहेत. तुम्ही त्या ठिकाणी डिपेंड करू शकता. तुमच्याकडे जर गोलंदाजी असेल तर तुम्ही त्या धावा डिपेंड करू शकता, पण जर त्याच्या खाली जर आलात तर मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल. सामना जिंकण्यासाठी मेहनत करावी लागेल. यावेळेस टॉप एज इथे मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल. ओव्हर संपलंय. 4 षटकं झाली आहेत आणि 4 षटकामध्ये केवळ 34 धावा फलकावर पाहतोय. चौथ्या षटकाचा विचार केला ना तर फक्त आणि फक्त 2 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. पहा विवरण काय आहे. पहिलं षटक हाताळलं जतीन ठाकूर यानं 9 धावा खर्च केल्या. दुसरं षटक हाताळलं शिवम मोकल यानं 11 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं साईकेश ठाकूर याला, शैलेश ठाकूर याला त्यानं 11 धावा खर्च केल्या. तर सर्वोत्तम षटक या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं राज म्हात्रेचं, ज्यानं फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. एकूण 4 षटकं 34 धावा, 3 गडी बाद, ज्यामध्ये 1 वाईट 1 लेग बाईज आपण पाहते, 2 एक्स्ट्राज. असं एनालाइज या पूर्ण इनिंगचं आपण पाहिलं. शेवटचं षटक आहे आणि शिवम मोकलच्या हातामध्ये आपण चेंडू पाहतोय, ज्यानं पहा गोलंदाजामध्ये परत एकदा बदल केला जातोय. शैलेश ठाकूर या गोलंदाजाचा वापर केला जाईल. आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये पाहतोय रामबाग स्पर्धेमध्ये जी रणजी क्रिकेट स्पर्धा झाली त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सूरज ठाकूर आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये त्यांना पाहतोय. मी सन्माननीय आयोजकांच्या वतीनं त्यांना विनंती करतोय, सूरज ठाकूर आपण या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. सन्माननीय आयोजक आपणास विनंती करतात, सूरज ठाकूर आपण कृपया अतिथी कक्षामध्ये यावं. शेवटचं षटक असेल. 6 चेंडूचा खेळ बाकी. शैलेश ठाकूर काटेरी मुकुट घेऊन स्लॉग उभं आहे. 6 बॉलमध्ये 15 धावांची अपेक्षा नक्कीच जासे संघाला असेल. आधीचा सामना आपण पाहिला कशा पद्धतीनं रंगला गेला. कमी धावा असताना देखील धावांसाठी झुंजावं लागलं. झुंज केली. अंततः रेल्वे कॉलनी रणजी क्रिकेट स्पर्धेचा पहिला सामना त्यांचा होता आणि इथे पहिल्या सामन्यामध्ये त्यांना मिळालेलं जे यश मी म्हणेन की फार मोठी अचिव्हमेंट होती आजची रेल्वे कॉलनी संघाची. व्हाईट बॉल आपण पाहिला. 35 धावा धाव फलकावर पाहतोय. सन्माननीय सूरज ठाकूर साहेब या ठिकाणी येत आहेत, रामबाग नाईट रणजी क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या. इथे डाऊन द ग्राउंड बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या ठिकाणी चेंडूला पुश केलाय. 1च धाव मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागलंय. 36 धावा धाव फलकावर लागतायत. अजूनही आपण पाहायला गेलो तर 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये तुम्हाला धावा करायची आहेत, कराव्या लागतील. अंततः नंतर तुम्हाला डिपेंड करताना मात्र फार मोठा संघर्ष करावा लागेल, ज्यादा मेहनत करावी लागेल. फील्ड पोझिशन मध्ये आपण बदल पाहतोय. पुढच्या चेंडूची फेकी केली जाईल. यावेळेस ओव्हर पिच अनपेक्षित उसळी समोरून घेतली. डायरेक्ट थ्रो आलाय स्टंपवर. अपील केलं जाईल. सुरक्षित खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये आपण पाहिला. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावा येणं फार गरजेचं आहे दासे संघासाठी. बघ त्या पॅडने येऊ द्या, लेग बाईजने येऊ द्या, वाईडने येऊ द्या, नो बॉलने येऊ द्या, चौकार, षटकार, सिंगल, डबल, कशा येऊ द्या, धावा येणं फार गरजेचं आहे. 37 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत. दोन्ही खेळाडू आपापसात चर्चा केल्यानंतर आपण पाहतोय पंच आपापल्या जागेवर जातील. हंगामी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांना यावर्षी पाहिलं ना तर फार उशिरानं सुरुवात झाली आणि काही महिन्यापूर्वी तदनंतर आपण पाहिलं विधानसभेचं बिगुल, त्यामध्ये बऱ्याच मोठ्या स्पर्धा रखडल्या गेल्या.
तदनंतर आता उर्वरित डे टुर्नामेंटचा आपण विचार केला तर 15 दिवस शिल्लक. तदनंतर रजनी क्रिकेट स्पर्धा आणि आपल्याला लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळतील. सिजनेबल क्रिकेट आहे आपल्या रायगडमध्ये. यावेळेस चांगला तडाखा दिलाय, डीप मिड विकेटच्या बाहेर जातोय. इट्स अ बिग 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 सिक्सर. चेंडूवर ताकद टाकली, टायमिंग केलं, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 11 चेंडूमध्ये 29 धावांवर पंकज आपण खेळताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग केली आहे. पंकजला सोडलं तर कोणताही खेळाडू यशस्वी होऊ शकला नाहीये. पंकजची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संघर्ष करतोय मैदानावर, कारण कधी कधी आपण पाहतो की निम्मा संघ गारद झाल्यानंतर एखाद्या फलंदाजावर जबाबदारी येते आणि ती जबाबदारी पूर्णपणे पंकजने उचलली आहे. गावाच्या नावासाठी, गावाच्या खेळासाठी, संघाची परिस्थिती सुधारण्यासाठी पंकज इथे उभा आहे. यावेळेस खोदून काढलाय. स्टेट टू द बॉलर, लॉंग लेग या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिथे खेळाडू उपस्थित, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि पाहता क्षणी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाल्या. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. आता कुठेतरी आपण स्कोर बोर्ड चांगलं पाहतोय, कारण आता जवळजवळ पाहायला गेलो तर 11:38 धावबिंदू आता पडायला सुरुवात झाली आहे. धुकं पडू लागलंय. इथे आता धावांचा ग्राफ तुम्हाला उतरताना पाहायला मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये 40, 45, 50 धावा देखील या मैदानावर पुरेशा मानल्या जातील. दोन चेंडूमध्ये जर एखादा जरी षटकार ठोकला ना तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज किंजल केतन पाटील यांच्याकडून देण्यात येईल. येईल का? नाहीये. थांबवलंय. इथे मात्र काय घडलंय? विकेट सोडावी लागेल. इथे विकेट सोडावी लागेल. विकेट आली आहे. पर्यंत 29 चेंडूचा खेळ संपलाय. धावा पाहतोय 45. 4 बाद. प्रोजेक्टेड स्कोर सुरुवातीला जे दाखवलं ना त्यामध्ये देखील आपण आता तो घटताना पाहिला. 45 पर्यंत आलाय. इथे पुढचा बॉल आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, अपील केला जाईल. पंचांचा बोट आभाळाकडे आलाय. इथे बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे. केवळ आणि केवळ 46 धावांचं लक्ष ठेवलंय. स्वागताच्या दिशेनं आपण पाहतोय मान्यवर कक्षेमध्ये मोरया एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय समाधान म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यावा. मी माणिक शेठ म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते समाधानजी म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. माईकचा आवाज वाढवणं. मोरया एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय समाधानजी म्हात्रे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं हे वस्त्रालंकार त्यांना परिधान केले जात आहे. हा सन्मान आपल्या उपस्थितीचा, आपण केलेल्या कार्याचा
हा गौरव या ठिकाणी केला जातोय। या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण भेट या ठिकाणी समर्पित केली जाते आहे। त्यानंतर पुढील सन्मानासाठी मी विनंती करेन, अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय सन्माननीय राजेंद्र अंकुश म्हात्रे साहेबांचं, राजेंद्र अमृत म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं। मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। तदनंतर आपण पाहतोय रामबाग रजनी क्रिकेट स्पर्धेतील मुख्य आयोजक सन्माननीय सूरज ठाकूर यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं। फार मोठी स्पर्धा यावर्षी आणली आणि फार मोठी स्पर्धा पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल। तब्बल 5 लाखाचं बक्षीस पुढच्या वर्षी ज्यांच्या वतीनं स्पर्धेमध्ये लावलंय त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। पहा क्रिकेट किती बदललं गेलंय। पूर्वीच्या क्रिकेटमध्ये 2 ते 3 हजारासाठी ट्रॉम्बे, मुंबई, कोलीवाडा, भाई नावाचा संघ, भाई नावाचे खेळाडू आपल्या उरणमध्ये यायचे आणि त्या काळामध्ये स्पर्धेची फी फक्त 200 ते 300 रुपये असायची। आता आपण त्या काळातल्या ज्या रकमा होत्या ना त्या एका षटकारासाठी पाहतोय। इतक्या जलद गतीनं आपल्या उरणचं, रायगडचं क्रिकेट आपण बदलताना पाहिलंय। त्यानंतर आपण पाहतोय संजय ठाकूर साहेबांचं शुभ आगमन आहे। मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं। नावाखाडी टीमचे ओनर सन्माननीय संजय ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे। हा सन्मान आज खरं तर आपण आपल्या टीमला, आपल्या खेळाडूंना सपोर्ट करत आहात आणि पाठीमागे भक्कमपणे आपला हात उभा आहे। आपल्या या केलेल्या कार्याचा हा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातो आहे। ये चलूया इथून आपण आता प्रेझेंटेशन बॉक्स एरियातून चलू। दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करणार आहोत। दुसऱ्या डावाचं अगदी लाईव्ह कव्हर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय। एक उत्तम क्लॅरिटी, एक उत्तम संकलन, चांगलं टीम वर्क आणि चांगल्या पद्धतीनं टुर्नामेंटला न्याय दिलाय। पाहत रहा सरपंच चषक 2025 स्पर्धा। तीस चेंडूमध्ये 46 करायचे आहेत तर 46 डिपेंड देखील करायचे आहेत। आव्हान फार कठीण आहे। या कठीण काळामध्ये स्वतःला आता सावरावं लागेल। ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न साकार करायचं असेल ना तर स्वप्न ही झोपेत पाहू नये माणसानं, स्वप्न ही जागेपणी पाहावीत आणि जागेपण पाहिलेली स्वप्न ही पाठलाग केली जातात। इथे पहिला बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू आहे त्या ठिकाणी, पण जोवर पोहोचला तोवर चेंडू गेला सीमा पार, चौकार। अग्री कोळी खवळला, तो कधी खवळेल याची वाट समाजच बघतोय। 4 धाबा धावफलकावर लागल्या जात आहेत। सुमित गोलंदाजीच्या मार्कवर यावेळेस चांगला फटका, कॉपी बुक स्टाईल, काय कॅच पकडलाय, अप्रतिम अद्भुत कॅच, पहिली विकेट आली आहे।
2000, 3000, 5000, मगाशी 10,000ची बक्षीस. पुढचा बॉल वर पिच आहे, लॉंग ऑफच्या दिशेने टोळवलाय. इथे काय होईल? खेळाडू उपस्थित, मिस जज. काय घडलंय तिथे नेमकं आपल्याला बघावं लागेल. पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचांकडे जावं लागेल, कारण कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. परंतु ड्रॉप होण्यापूर्वी सीमारेषेवर पाय होता का हे आपल्याला बघावं लागणार आहे. चलूया आपण आई एकविरा इव्हेंट्स यांच्या माध्यमातून दाखवलं जाणारे एक क्षण आपण पाहतोय. पहा कशा पद्धतीने कॅमेरा हाताळला जातोय आणि हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. टफ डिसिजन आहे. परत एकदा आपण बघू. येस, हे क्षण आणि इथून हा चेंडू असा आलाय. परत एकदा ट्राय पाठीमागे आणि इथं सेव्ह केलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय प्रीत म्हात्रे आणि आमचे कॅमेरामन्स ओमकार पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चांगलं क्षण टिपलेत त्यांना, चांगली मेहनत पाहायला मिळाली. 4 धावा, 1 विकेट या ठिकाणी झाली आहे. 5 धावा झाल्या आहेत. या चेंडूवर मात्र आपल्याला 1 धाव मिळाली. पुढचा बॉल, ते चांगला वेग, चांगली गतीने बीट केले खेळाडूला. आपण सुमितला पाहिलं ना तर त्याच्याकडे चांगली गती आहे, त्याच्याकडे चांगला फॉलो थ्रू आहे. आपण त्याचा बॉलिंग ऍक्शन पाहिला तर एखाद्या इंटरनॅशनल क्रिकेटमधला एखादा गोलंदाज ज्या पद्धतीनं पळतो आणि चेंडू रिलीज करतो ना, त्या पद्धतीने त्याच्या गोलंदाजीची शैली आपल्याला पाहायला मिळते. सुमित ढुंबाले पुढचा बॉल घेऊन यावेळेस ओहो येस, यावेळेस दांडी गोल केली आहे. या ठिकाणी होती 46 धावा करताना 5 वर 2 आलेत. म्हणजे समजून चला हा सामना काहीतरी तुम्हाला खुणावतोय, कारण इथे या सामन्यामध्ये रोमहर्षकता येईल याचे संकेत पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. राहुल नावाचा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. पाच चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. 5 धावा, 2 गडी या ठिकाणी टिपले. त्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल चांगल्या गतीनं, चांगल्या लयीनं लेट कट केलाय. पॉइंटच्या मधून अगदी स्लाइस केलाय बॉल. 4 धावा. हा चौकार गोलंदाजीचं समीकरण बिघडवून गेला, आकडे बिघडवून गेला. 5 चेंडूमध्ये फक्त 5 आल्या होत्या. शेवटच्या बॉलवर चौकार, 9 धावा धाव फलकावर. इथे अनाउन्समेंट केलं जाईल. दादरपाडा संघाचा तुषार मोहिते, खारकोपर संघाचा धनेश भोईर, रांजणपाडा संघाचा प्रफुल्ल पाटील आणि रेल्वे कॉलनीचा विशाल राठोड या 4ही खेळाडूंना मी विनंती करू की आपण स्टेज जवळ येऊन थांबायचं आहे. थोड्याच वेळानंतर बैलगाडा शर्यतीला आपण सुरुवात करू. क्रिकेटमध्ये आधुनिकता आली
पण काही पारंपरिक पद्धती देखील आपण आता जवळ केल्यात, ज्या जुन्या होत्या. काही आठवणी आहेत की आपण गल्लीमध्ये खेळायचो, मांडवावर बॉल गेला पण धावा काढेल तितक्या धावा. नियम नसायचे त्या काळामध्ये. एखाद्या गवतामध्ये चेंडू हरवला, 20-25 धावा पळून काढेसपर्यंत पळा. ग्रामीण क्रिकेटचे जुने नियम. आणि इथे ती पिढी बसली आहे, ती हसतायत, त्यांना माहिती आहे त्यांचा खेळ तसाच होता त्या काळातला. सोमनाथ मडवी, येस, परफेक्ट यॉर्कर अपील केला गेलाय. इथे मात्र विकेट आली आहे, गरज होती विकेटची, ब्रेक थ्रू काढलाय. एक आपण विषय छेडला जुन्या पिढीबद्दल. जुनं क्रिकेट जे नियम बाह्य होतं, नियम नसायचे पण वेळेचं मॅनेजमेंट होतं मित्रांनो. 8 षटकांचा सकाळी सामना सुरू व्हायचा, शेवटचा सामना देखील 8 षटकांनी संपला जायचा. आताच्या घडीला 5, 4, 3, 2, 1 आणि पनवेलमध्ये एक सामना टॉसवर निकाली निघाला. वेळेचे मॅनेजमेंट चुकलं मित्रांनो. पैसा आला, संपत्ती आली, आयोजनं मोठी झाली, ट्रॉफ्या मोठ्या आल्या, वैयक्तिक बक्षिसं मोठी आली, बाईक आली, कार आलं, सगळं काही आलं, पण वेळ कुठेतरी चुकली मित्रांनो. 7 मिनिटं तदनंतर साहेबांचा सरपंच या ठिकाणी सुरू. ज्या क्षणाची प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी आतुरतेने वाट बघतोय. किंग मेकर जासे गावामध्ये सलग 3 वेळा सरपंच होण्याचा बहुमान. सोमनाथ गोलंदाजीच्या मार्कवर असेल. पुढच्या बॉलची फेकी केली जाईल, लोअर फुल टॉस आहे. फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी पहा, चांगला बॉल, मयूर आलाय बॉलवर. इथे चांगली फेकी पाहायला मिळाली, पण एक क्विक सिंगल आपण पाहिली. 1 धाव या ठिकाणी वाढली जाईल. 10 धावा धाव फलकावर लागल्या जातील. 46 धावांचं टार्गेट आहे आणि सुरुवातीला आपण पाहिलं ना तर 8 चेंडूमध्ये 10 धावा, पण 3 विकेट्स पडल्यात. ही डोकेदुखी आहे नावागाडी संघासाठी, कारण विकेट्स पडल्या ना तर इथे तुम्ही मात्र थोडंसं खड्ड्यामध्ये जाऊ शकता, संकटामध्ये येऊ शकता, तुमच्यावर टांगती तलवार राहील. विकेट्स पडणं म्हणजे लॉस असतो चेंडूचा आणि खेळाडूचा. 2 घटना एका चेंडू मागे आपल्याला होताना पाहायला मिळतात मित्रांनो. यावेळेस अपील केलं जात आहे, अपील केलं जात आहे. चांगली गोलंदाजी केली आहे, काय लाजवाब गोलंदाजी सुरू आहे. सोमनाथ मात्रेची अप्रतिम गोलंदाजी. आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमबॅक करून देणारी ही गोलंदाजी आहे. 9 चेंडू आतापर्यंत पडलेत, 10 धावा आपण धाव फलकावर पाहतोय, 3 गडी टिपलेत. आणि आपण विकेटची संपूर्ण आखणी पाहणी दादानेच केली आहे. यावेळी चांगला बॉल, अपील केलाय, अपील केलाय. ते टप्पा पडल्यानंतर काहीसा आवाज साऊंड आला, पण तो बॅटचा असावा. नावाकाडी संघ अडचणीमध्ये आलाय. स्वप्न भंगते की काय. लांबचा पल्ला, इथून जासेपर्यंत रात्रीच्या स्पर्धा, आपण घरचं सगळं टाकून एक ट्रॉफी जिंकण्यासाठी घराच्या बाहेर पडतो आणि तिथे मात्र जर स्वप्न भंगलं ना तर मात्र मनाला वाईट वाटतं. यावेळी चांगला बॉल आहे, लोअर फुल टॉस, काऊ कॉर्नर मध्ये खेळून काढला, 1 धाव पळून काढली आहे. एकाच धाबेवर समाधान मानावं लागतंय. पाहिलेली सगळी स्वप्न साकार होतात असं नाही आहे. विस खांडेकर म्हणतात की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी माणसाचा जन्म झालेला नाही आहे. माणसाचा जन्म केवळ भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधून ठेवता येत नाही, तर त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदान लाभलंय. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी धडपडणं आणि चुकून जर स्वप्न भंग पावलं ना तर त्याच रक्ताळलेल्या पायांनी नव्या स्वप्नांचा पाठलाग करणं हा माणसाचा धर्म असावा. इथे स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल तुम्हाला. 1 धाव या ठिकाणी मिळते, एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावा पाहतोय आपण, 12 धावा. 12 चेंडू नंतर फक्त 12 धावा धाव फलकावर लागतायत. येणारे 18 बॉल
34 धावांचं लक्ष असेल. पाहूया काय घडतं या सामन्यामध्ये. सामना रंजक स्थितीमध्ये आलाय. काय असेल पुढच्या षटकाचं नियोजन, तोवर जाऊया आमच्या डीजे मास्टरच्या दिशेनं. दिवा पाटील साहेबांची भूमी आणि त्या भूमीमध्ये होणारी स्पर्धा खर तर संपूर्ण देशाला ज्यानं 12.5% हा कायदा प्रस्थापित करून दिला, त्या कायद्याचे जनक जासई गावातून आहेत. आणि फार तर जासई करणार नाही तर संपूर्ण रायगडवासियांना ज्यांच्यावर अभिमान. आजही तुम्ही रायगडमध्ये कोणतंही आंदोलन उभं करा, बॅनर्सवर जर त्यांचा फोटो नसेल ना तर त्या आंदोलनाला किंमत उरत नाही. मग तो कोणत्याही संघटनेने करू द्या किंवा कोणत्याही राजकीय पक्षानं करू द्या. दिवा पाटील साहेब हे सर्वस्वी रायगडचे भाग्यविधाते. 3 षटकं, 18 चेंडू, 34 धावांचं लक्ष्य असेल. आणि गोलंदाज आपण पाहतोय सुमित डोंबाले, ज्यानं पहिलं षटक शानदार टाकलं होतं. 2 विकेट प्राप्त केल्या होत्या पंचांना पास करून. इथे मात्र गोलंदाज तयार झालाय. काय गणित असतील. पहिला बॉल वेगानं टाकलाय, जसा वेगानं टाकला तसाच वेगानं फेकून दिला, स्ट्रेट टू द बॉलर, सिक्सर. सामन्याच्या इथे मात्र रंगतीत आता मात्र ट्विस्ट आलाय. षटकार ठोकल्यानंतर गणित बिघडवली आहे. काउंटडाऊन सुरू झालंय. शेवटचा 1 मिनिट आपण पाहतोय. सन्मान्य विद्यमान सरपंच हिसार घरत साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या सेलिब्रेशनला आपण सुरुवात करतोय. इथे एक आल्हादायक मनाला प्रसन्न करणारा हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. इथे फंबल पडला. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 धावेनं धावसंख्या आपण बघतोय 20 धावा. अजूनही 26ची गरज आहे. अजूनही 26ची गरज आहे. हे इथे मात्र 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हॅपी बर्थडे टू यू. हजारों साल, साल के दिन हो 50,000. 3 वेळा नाही 10 वेळा आपण जासईच्या ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून बसा. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांना वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देऊया. आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं आणि आपली सगळी स्वप्न साकार व्हावीत या मनापासून आम्ही तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतोय. चलूया मैदानाच्या दिशेनं. पुढचा बॉल इथे वेगानं टाकलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगच्या दिशेनं जातोय. चेंडू जाणार सीमा पार. इथे आणखी एक ट्विस्ट आलाय. चोवीस धावा धावफलकावर पाहतोय. 15 चेंडू 22ची गरज आहे. मागील 2 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं 3 चेंडू मध्ये तर 12 धावा खर्च झाल्या आहेत. सुमित डोंबले इथे मात्र महागडा ठरलाय.
46 धावांचं लक्ष्य आणि इथे मात्र 15 चेंडूमध्ये 22 ची गरज आहे. फील्ड पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. विवरचना चक्रव्यूह बांधला जाईल. पुढचा बॉल एसिता अपरकट आहे. पॉइंटच्या खेळाडूच्या डोक्याच्या वरून दस्तक देत जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दण 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 करणारा चौकार. सोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी इथून प्रस्थान करतील. त्यांना आपण मनापासून शुभेच्छा देऊया. उद्याचा दिवस खास आहे जासेकरांसाठी, इथल्या कार्यकर्त्यांसाठी, इथल्या आयोजनासाठी आणि फार मोठं जंक्शन, फार मोठी नियोजनाची धुरा या ठिकाणी आयोजकर्त्यांनी सांभाळली आहे. उद्या आपण नक्की या आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद या ठिकाणी नक्कीच घ्या. राहिले चेंडू 14, विजयाचं लक्ष्य 18. सामना होतो कुठं, आला कुठं, गेला कुठं, संपणार कुठं, काही पत्ता नाही आहे. कारण मागच्या काही चेंडूमध्ये अशा काही घडामोडी घडल्यात ना की जासे संघ पूर्णपणे बॅकफूटवर आलाय. यावेळेस डीप मिड विकेटच्या वरून चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ बिग 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 सिक्सर. चौकार आतषबाजी केली आहे. धावा मात्र आता 14 चेंडू 12 धावांची गरज आहे. 13 चेंडू 12 धावांची गरज आहे. पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. यावेळेस दणका दिलाय लॉंग लेग मध्ये. तिथे मात्र खेळाडू उपस्थित. हा देखील चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. 4 धावा. दोन षटकापर्यंत सामना हा जासईच्या मुठीमध्ये होता, पण तिसऱ्या षटकामध्ये मूठ अशी काही उघडली गेली की नाभाखाडीनं मुठीमध्ये असणारं सगळं काही वाहिलं नेलं. आता मात्र 3 षटक 38 धावा राहिले. 12 बॉल 8 धावा. सामन्याचं चित्र स्पष्ट केले तिसऱ्या षटकाने. एक मोमेंटम या ठिकाणी आपल्या बाजूने घेतलाय. 12 चेंडूमध्ये 8 धावा फार कमी धावसंख्या आहे. आकडा मात्र जुळत नाहीये. नाभाखाडीचं कमबॅक पाहायला मिळालं. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. चला मी विनंती करेन इथे आमचे 4 खेळाडू लगेच आपण या ठिकाणी येऊन थांबा. अनाउन्स केलं जाईल. दादरपाडा संघाचा तुषार मोहिते, खारकोपरचा गणेश भोईर, रंजनपाडचा प्रफुल्ल पाटील, तर रेल्वे कॉलनीचा विशाल राठोड. यावेळेस बॉल पॉइंट थर्डमॅन फ्लाइंग स्लिपच्या मधून बाहेर चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. फक्त पंच असतील, पंच आयोजक असतील. इथे दांडी गुल केली आहे. फलंदाज बाद.
इथे कट करण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईट बॉल. वाईट कॉल केला जाईल. अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. 3 धावा गरजेच्या आहेत अजूनही विजयासाठी. तन्मयच्या हातामध्ये आपण बॉल पाहतोय. पुढचा बॉल तन्मय. इथे ओव्हर पिच बॅटला बॉल ब्रश झालाय. फलंदाज यावेळेस मात्र परतेल डगआउट मध्ये. तर हे विकेट्स सुरुवातीला देखील आले होते, पण तिसऱ्या षटकाने जासे संघाच्या रणनीतीवर आणि विजयावर मात्र पाणी फिरलं. अधिक धावा गेल्या. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च झाल्या. ज्या धावा 2 षटकामध्ये येणं अपेक्षित होत्या त्या धावा एका षटकामध्ये गेल्या. सुमित डोंबालेचं ते षटक अगदी मॅचला फिरवणारं, मोमेंटम बदलवणारं. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय शिवम मोकळ. सामन्यामध्ये तसं काही उरलेलं नाही आहे, पण पाहूया क्रिकेट आहे, काही होऊ शकतंय. यावेळेस वाईट बॉल. तिसऱ्या पंचांची दाद या ठिकाणी मागितली जाईल. आपण फिल्डिंग रिव्ह्यू आहे. येस, इट्स अ वाईट बॉल. तिसऱ्या पंचांनी देखील दुजोरा दिलाय की आपण आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर बॉल आहे. जिथं पंचांनी वाईट घोषित केलं, तदनंतर फिल्डिंग कॅप्टन कडून रिव्ह्यू आला आणि मग रिव्ह्यू नंतर तिसऱ्या पंचाने देखील वाईट बॉल घोषित केलं. पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक वाईट बॉल, आणखी एक वाईट बॉल. गती आहे पण नियंत्रण नाहीये, लाईन नाहीये, लेंथ नाहीये. तुमच्याकडे गती असून चालत नाही. तुमची दिशा, तुमच्याकडे नियंत्रण फार गरजेचं आहे. यावेळेस चांगला बॉल. डायरेक्ट थ्रो, डायरेक्ट हिट नाहीये. मॅच इथे मात्र जिंकली आहे नाबाकाडी संघानं. जास्तही संघाचं या ठिकाणी आपण आभार व्यक्त करू की आपण घरच्या मैदानावर एक खेळण्याचा आनंद घेतलात. तदनंतर नाबाखाडी संघानं या ठिकाणी विजेतेपद संपन्न केलं. इथे मात्र आता चला तुषार मोहिते, धनेश भोईर, प्रफुल्ल पाटील, विशाल राठोड आणि 5वा खेळाडू नाबाखाडी संघानं आपल्याकडे नाव द्यायचं आहे. जो आता पळेल, जो आता तुमचा खेळाडू याच्यामध्ये सहभाग घेईल ना, तो पुढच्या राऊंड मध्ये सहभागी घेणार नाहीये. अजय कडू ठरला जातो आणि त्यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय आमच्या गावचे व्यावसायिक राजेंद्र अमृत म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूचं कौतुक करावं. खूप चांगला सामना आपण बघतोय, चांगल्या प्रकारे खेळ होतोय मैदानामध्ये आणि यावेळी सुद्धा ज्या प्रकारे विजय संपादन केला, अडचणीतून मार्ग काढून आपल्या संघाला विजय संपादन करून दिला आणि जबरदस्त खेळ करत सामन्याचा सामनावीर ठरलाय तो अजय कडू. या अजय कडू ठरला जातोय सामन्याचा सामनावीर. चल नावाकडे संघ आपला एका खेळाडूचं नाव या ठिकाणी द्या. राजेंद्र अमृत म्हात्रे. शिवम मोकलचं नाव आलंय नाबाकाडी संघाकडून. इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण चलूया. त्या ठिकाणी आत्मारामजी म्हात्रे यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. राजेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या खेळाडूचं कौतुक केलं जातोय. मॅन ऑफ द मॅच अजय कडू ठरला जातो या सामन्याचा सामनावीर. त्यानंतर मैदानामध्ये खेळाडूंची रेस होईल आणि त्यानंतर जिंकणारा संघाचा जो खेळाडू जिंकेल त्या संघाला बाय दिली जाईल. पण आता जो खेळाडू धावेल तो पुढच्या वेळी धावणार नाही.
हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि ती नियमावली आहे. रांजणपाडचा पहिला तुषार मोहिते, खारकोपरचा धनेश भोईर, रांजणपाडचा प्रफुल्ल पाटील, रेल्वे कॉलनीचा विशाल राठोड आणि नावागाडीचा शुभम मोकल 5 खेळाडू असतील. ज्या खेळाडूला धावून धावा कंप्लीट करेल 2. जरा कॅमेऱ्यासमोर बाजूला व्हा, कॅमेऱ्यासमोरून बाजूला व्हा. ते सर्व टिपायचं आहे कॅमेरामॅनला, त्याच्यामुळं कॅमेऱ्यासमोरून बाजूला व्हा सर्व. दादरपाड्याचा तुषार मोहिते जर इथं जिंकला तर 500 रुपये अजित मोहिते. मेहरबान तुषार मोहिते, सर्कलवर उभे राहू नका, सरळ उभे राहा. जे 5 खंडोबाचे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे आपण सर्कलवर उभे राहू नका, जसे धावतात त्यांच्या समोर थोडी उभे राहा. रियानी स्पोर्ट नावाकाडी या संघाला इथं बाय दिली जाते अतिशय चांगल्या रीतीने. शिवम मोकल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शिवम मोकल साठी. रेस मध्ये खरं तर ज्या खेळाडून विजय मिळवला रिहानी नावाकाडीचा शिवम मोकल. आणि आपण दुसऱ्या फेरीतील जो पहिला सामना होणार आहे निष्ठा पॅकर निशांत इलेव्हन दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खारकोपर, दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण इन्व्हाइट करतोय. यापुढे होणारा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. आपण लगेच या आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील हा सामना निष्ठा पॅकर्स निशांत इलेव्हन दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध उलवेनोड परिसरातील आणखीन एक बलाढ्य संघ खारकोपर ही लढत असेल.